नमस्कार. आज 12 फेब्रुवारी 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. काल आपल्या वृत्तपत्र विश्लेषणाला सुट्टी होती, त्यानिमित्ताने आपण 11 फेब्रुवारी 2026 वार बुधवार रोजीचं वृत्तपत्र देखील आज पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आता आपण 11 फेब्रुवारी 2026 वृत्तपत्र डिस्कस करूयात. पहिली बातमी आहे प्रश्नपत्रिका वाहतुकीसाठी डिजिटल ट्रंक. ओके, डिजिटल ट्रंक म्हटल्यानंतर काय, जी व्हॅनद्वारे प्रश्नपत्रिका कॅरी केले जाणार आहेत, यासोबतच उत्तरपत्रिका आपण कॅरी केले जाणार आहेत ना, त्यावरती GPS सिस्टम त्यांनी लावलेली आहे. हे 10वी आणि 12वीच्या माहितीसाठी आहे. आपल्यासाठी पहा UPSC आणि MPSC असं प्रश्न विचारले जाणार नाहीत. ओके, त्यामुळे स्किप करू शकता. पुढची बातमी, विकसित भारतासाठी 2047 पर्यंत का थांबायचे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माळशेलकर यांचा सवाल. व अतिशय बरोबर आहे. पहा, आतापासूनच आपण जर प्रयत्न केला तर कदाचित आपण 2047च्या पूर्वीच विकसित भारत होऊ ना. ओके, मग त्यानिमित्ताने आपण प्रयत्न करूयात. आता असा जर निबंध आला तर विकसित म्हणजे 2047च्या पूर्वीच आपण विकसित भारत कसं करायचं, किंवा विकसित भारत 2047 असा प्रश्न आला तर किंवा निबंध आला, निबंधाचा टॉपिक जर असा आला तर प्लीज तुम्ही थोडेसे पॉईंट ना लक्षात ठेवा की आपण कुठे कुठे काम करू शकतो, किंवा तुमच्या मनात काय आहे. तुम्ही ज्यावेळेस IAS ऑफिसर झालात तर तुम्ही कोणत्या कोणत्या क्षेत्रावर काम कराल, प्लीज थोडंसं यासाठी ना 10 मिनिट वेळ काढून विचार करा व तुम्हाला जे पॉईंट वाटतील ना ते तुम्ही लिहून ठेवा. ओके, कारण तेच इंटरव्ह्यूमध्ये पण मदत करणार आहेत. तुम्हाला डिफरन्स कसं बनवतात, म्हणजे आपल्या बाजूचा पण कम्पिटिटर आहे आपला. ओके, आता आपल्यापैकी जे विद्यार्थी व्हिडिओ पाहत आहेत, पहा सर्वजण कम्पिटिटर आहेत. ओके, पण प्रॉब्लेम कुठं आहे की आपण कशा पद्धतीने वेगळा डिफरंट विचार करतो, तिथंच आपलं सिलेक्शन असेल. ओके, त्यानिमित्ताने या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं तुम्ही फक्त स्वतःला 10 मिनिट वेळ द्या, मग तुम्ही याचं उत्तर नक्की शोधू शकता. व त्याचे पॉईंट प्लीज तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ओके, त्याच तुमच्या नोट्स असतील. डन. त्याच्यानंतर पुढे लोकसत्ताचं वर्षवेध पुस्तक अवेलेबल झालेलं आहे, त्यानिमित्ताने ही बातमी. बाकी आपल्यासाठी आवश्यकतेने स्किप केलं तरी चालेल. नेक्स्ट आहे अविश्वास ठराव चर्चेवेळी बिर्ला कामकाजापासून दूर. ओके, त्याच्यानंतर 57 सिंचन प्रकल्पांना बळ, नाबार्डकडून 15,000 कोटींचे कर्ज, 8 लाख हेक्टर जमिनीला लाभ. आता नाबार्डची स्थापना त्या दिवशीच्या मी लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं व माझ्याकडून चुकून ना डेट हे झालेली होती, पण मी ते करेक्ट करून सांगितली होती. बाकी जे विद्यार्थी आपलं पॉडकास्ट ऐकत आहेत त्यांच्यासाठी ती डेट आहे, म्हणजे मी सांगेन पण उद्याच्या लेक्चरमध्ये. आता कमेंट सेक्शनमध्ये त्या दिवशी कोणती डेट होती, नाबार्डच्या स्थापनेची डेट सांगा प्लीज. परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये मला याचं उत्तर द्या की नाबार्डचं स्थापना केव्हा झालेली आहे. ओके, बाकी उद्याच्या लेक्चरमध्ये मी पॉडकास्टच्या विद्यार्थ्यांना पण ती डेट नक्कीच सांगणार आहे. त्याच्यानंतर पुढेच राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी होणार आहे. ओके, तर आपण पाहूयात राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणते कोणते पॉईंट तिथं ठेवले जातील. ओके, नक्कीच आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे, किंवा जे विद्यार्थी मार्च महिन्यामध्ये मेन्स देणार आहेत त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे राज्याचा अर्थसंकल्प. मी त्यांना नक्कीच मदत करणार आहे. थोडंसं आपण त्याकडे लक्ष ठेवून राहूयात, काळजी नका करू. त्याच्यानंतर पुढे चला पायाभूत सुविधांसाठी नवीन धोरण आलेलं आहे. एवढं तुम्ही सध्याला आहे आवश्यकतेचं, पण खोदा पहाड निकला चुहा या टाईप आहे, त्यामुळे मी याला स्किप केलेला आहे. पुढे चला वर्षवेध पुस्तकाचं जे अनावरण झालं त्याबद्दलच्या बातम्या आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मुले बेपत्ता होण्यामागे देशव्यापी टोळी आहे का, न्यायालयाची सूचना आहे. पहा, आता केंद्र सरकारला त्यांनी सूचना केलेल्या आहेत. पहा, देशभरामध्ये बेपत्ता होणाऱ्या आणि न सापडणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्याचा छडा लावण्याची विनंती याचिका न्यायालयात करण्यात आली होती. मग न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतलेली आहे. यासोबतच पहा, सुप्रीम कोर्टाने काल अगदीच केंद्र सरकारला पण तशीच सूचना दिलेली आहेत की बाबा तुम्ही लवकरात लवकर एक उच्चस्तरीय तशा पद्धतीने समिती स्थापन करावं, याचा छडा लावा. गुरिया स्वयंसेवी संस्थान या संस्थेद्वारे पहा सुप्रीम कोर्टामध्ये PIL दाखल करण्यात आलेली आहे, किंवा जे बालक आहेत ते बेपत्ता होत आहेत व बेपत्ता झाल्यानंतर ते सापडत पण नाही आहेत. मग हे नेमकं कुठं जात आहेत व पोलीस पण त्याचा छडा लावत नाही आहे पहा त्या प्रकरणांचा. मग सुप्रीम कोर्टाच्या पण हे निदर्शनास नक्कीच आलेलं आहे व सुप्रीम कोर्टाने पण केंद्र सरकारला विचारलं की असं का होत आहे. मग सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे की एका राज्यातून जर झालेला असेल ना बेपत्ता मुलगा तर नक्कीच त्याला तिथं स्थानिक पोलिसांनी वगैरे पकडले असते, परंतु प्रॉब्लेम हा संपूर्ण देशभर आहे, म्हणजे देशभर पूर्ण रॅकेट आहेत का, असा सुप्रीम कोर्टाने इथं केंद्र सरकारला सवाल विचारला आहे. मग केंद्र सरकारने जर यावरती काही उत्तर दिलं किंवा केंद्र सरकारने जर समिती स्थापन केली ना तर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे, म्हणजे आपण याचं केस स्टडी घेऊन वापर करू शकतो. तर थोडंसं थांबा, सुप्रीम कोर्टामध्ये आता याची केस चालू आहे, मग पाहूयात या केसचं पुढे काय होणार आहे. ओके, त्याच्यानंतर लोकशाही दिवसाढवळ्या मरू शकते, अभिव्यक्ती स्वातंत्र्यामागचं हा आर्टिकल दिलेला आहे. क्लारा नॉर्लर्फ यांनी हा आर्टिकल दिलेला आहे. आता अगदीच हा आर्टिकल थोडासा USA साठीचा आहे, पण आपल्यासाठी पण थोडासा महत्त्वपूर्ण ठरतो. पहा, आता अगदी ज्यावेळेस अमेरिकेमध्ये इलेक्शन होते
किंवा आता अगदीच त्यांनी 2017पासूनचं वगैरे दिलेलं आहे म्हणजे वृत्तपत्रामध्ये वगैरे काय, पण ते आपल्यासाठी गरजेचं नाही आहे. तर महत्त्वाचं काय, त्याचं क्रक्स काय सांगण्याचा मी प्रयत्न करेन. पहा, ज्यावेळेस अमेरिकेमध्ये इलेक्शन होते ना, त्यावेळेस मेक अमेरिका ग्रेट अगेन, मागा, ही कॅम्पेन चालवण्यात आलं व त्या कॅम्पेनला मागून पाठिंबा कोणी दिलेला होता? इलॉन मस्क यांनी, बरोबर. आणि इलॉन मस्क यांनी नुकतंच म्हणजे आय थिंक 2023मध्ये 23मध्ये त्यांनी कोणती कंपनी खरेदी केलेली आहे? ट्विटर. व त्याचं नाव काय झालं त्यांचं? एक्स, हे त्या कंपनीचं आता नाव झालेलं आहे, बरोबर. मग पहा, अगदीच मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हटल्यानंतर एक नरेटिव्ह तिथं सेट करण्यात आलं की बा आपले जे अमेरिकन्स आहेत त्यांना खूप खालच्या दर्जाची तिथं वागणूक मिळत आहे, किंवा अगदी तिथं जॉब्स आहेत ना ते फक्त इंडियन्सच घेऊन जात आहेत, आपल्या लोकांना काहीच मिळत नाही आहे. आता आपण काय करूयात, ट्रम्प यांचं सरकार आणूयात व मेक अमेरिका म्हणजे आपलं जे अमेरिका पूर्वीसारखं होतं तसं आपल्याला ग्रेट बनवायचं आहे, अशा पद्धतीने इलॉन मस्क यांनी नरेटिव्ह सेट करण्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना खूप मदत केली, बरोबर आहे. मग डोनाल्ड ट्रम्प सत्तेमध्ये आले 2024 साली. मग त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांना एक डिपार्टमेंट दिलं, त्यासोबतच सरकारमध्ये स्थान, म्हणजे आता डायरेक्टली त्यांनी दिलं नाही, परंतु तिथं त्यांनी एक चौकशी बसवण्यासाठी इलॉन मस्कचा वगैरे वापर करून घेतला, बरोबर आहे. मग हे सर्व ठीक आहे, यामध्ये काहीच प्रॉब्लेम वगैरे नाही, परंतु ज्यावेळेस अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर याचा गदा येतो ना, तिथं चुकतो कुठेतरी. कारण डोनाल्ड ट्रम्प यांना इलेक्शन जिंकण्यामध्ये कोणी मदत केली होती? इलॉन मस्क यांनी, व इलॉन मस्क एक्स या कंपनीचे मालक आहेत. मग मला सांगा, आता इलॉन मस्क, आता अगदी डोनाल्ड ट्रम्प यांनी जर सरकारमध्ये त्यांना ठेवून घेतलं व आता तो माणूस कसा झालेला आहे? सरकारी माणूस झाला, बरोबर. व आता अगदी इलॉन मस्क यांच्या विरोधात मी जर काही स्टेटमेंट केलं तर ही एक्स कंपनी मला माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य देऊ शकणार आहे का? तर बिलकुल नाही. म्हणजे पहा, जिसकी लाटी उसकी भैंस या पद्धतीने आहे. एक्स कंपनीच्या विरोधामध्ये मी एक्सवरच काहीतरी टिप्पणी केली तर एक्स कंपनी काय करेल? डायरेक्टली रिपोर्ट करेल माझं ट्विट आणि ती काढून टाकेल. मग अगदी तसंच होत आहे. आपला मेक अमेरिका ग्रेट अगेन हे अगदी दिसत जरी असलं तरी त्याच्या मागचं पहा, अगदी कोणत्याही देशामध्ये जर तुम्ही लोकशाही जर पाहिलात ना तर अगदी विरोधक पण असणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच सत्ताधारी पण असणं गरजेचं आहे. जर विरोधक नसतील तिथे तर अगदीच पहा ती हुकुमशाही होते. मग अगदी याच धर्तीवर जर तुम्ही पाहिलात तर डोनाल्ड ट्रम्प सत्तेमध्ये आल्यानंतर अगदी ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी दरवाजे आहेत ती सर्व त्यांच्या हातामध्ये आता कंट्रोल झालेली आहेत. ओके, यामुळे लेखकांना थोडीशी चिंता आहे की जो जग आहे तो सध्याला ना नरेटिव्ह बेसिसवर चालत आहे, असं बेसिकली त्यांचं म्हणणं आहे. बाकी पहा, या व्यतिरिक्त या लेखमध्ये जास्त काही महत्त्वाचं नाही आहे. जी आकडेवारी वगैरे तर दिली ती आपल्यासाठी पण अतिशय म्हणजे गरजेची ठरू शकत नाही, कारण हा थोडासा अमेरिका टाईप लेख आलेला आहे. डन. त्याच्यानंतर बाकी पहा, हे आर्टिकल एपस्टीन फाईल्सबद्दल आहे. आता अगदी मला पण भरपूर विद्यार्थ्यांचे वगैरे मेसेज आलेले आहेत. पहा, दिवस रात्र तुम्ही फक्त एपस्टीन फाईल वगैरे करू नका. प्रॉब्लेम कसा आहे पहा, तुम्ही तुमचं जे माइंडसेट आहे ते पण बिघडवून घेऊ शकता. ओके, ठीक आहे, मान्य आहे काहीतरी योग्य नाही झालं. ओके, पण पहा, आपला UPSCसाठी आता फक्त 101 दिवस राहिलेत किंवा 100 दिवस राहिलेत असं तुम्ही म्हणू शकता. व यामध्ये जर तुमचं माइंडसेट तुम्ही जर डायव्हर्ट केलात तर ते योग्य नाही आहे. व अगदी जर अशा पद्धतीने जर तुम्ही यामध्ये घुसून बसलात तर पहा, तुमच्या हातात सध्याला काही नाही आहे. पॉवर आल्यानंतर आपण नक्कीच त्याबद्दल विचार करूयात किंवा क्राईम रेट वगैरे आपण कमी करूयात, पण सध्याला आपल्या हातात काही नाही असताना आपण हा विचार करू शकत नाही आहे. ओके, व अगदी रात्रीभर वगैरे झोप येत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने इंस्टाग्रामच्या रील्स वगैरे पाहिलात तर. त्यामुळे पहा, लास्ट 100 दिवससाठी ना इंस्टाग्रामचं पण कंटेंट थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुम्ही अल्गोरिदम सेट करा, अन्यथा त्याचा त्रास तुम्हाला नक्की होईल. रात्रीचा परिणाम सकाळच्या शेड्यूलवर वगैरे होतो, त्यामुळे थोडंसं अशा घटनांपासून तुम्ही वाचलेलंच बेटर असेल. पहा, जास्त काही नाही आहे. अगदी न्यूजपेपर जरी म्हटलात ना, पूर्ण वाचायची आवश्यकता नसते. जिथं जिथं महत्त्वाचं आहे ते मी नक्कीच पाहत असतो व पहा, एकही बातमी सुटत नाही. ओके, मी म्हटलं ना, आता कालचा हा वृत्तपत्र आहे, पण कालच्या वृत्तपत्रामध्ये तर ही तर बातमी गरजेचीच नाही आहे. नेक्स्ट बातमी कोणती होती? एकच मिनिट द्या. हां, हे पहा, कीटकनाशकाची बातमी आपण याच्यापूर्वी पाहिलेली आहे का नाही? तर 10 तारखेचं तुम्ही न्यूजपेपर पाहू शकता. 10 तारखेच्या न्यूजपेपरमध्ये ही बातमी ऑलरेडी झालेली आहे. पॅनबद्दल आपण पाहिलं होतं ना त्या दिवशी. मग अगदी तसंच आहे. पहा, प्रत्येक न्यूजला हे चाललेलं का आहे की काय पेपरला असं पाहू नका. तर प्लीज 100 दिवस आहेत तर सिलेबसवर तुम्ही जास्त फोकस करा. ओके, जास्त वेळ न घेता आपण पुढच्या बातमीला पाहूयात. तर कीटकनाशकांचा बेसुमार वापर किती धोकादायक आहे? UPSC असा प्रश्न विचारू शकते की कीटकनाशकासंदर्भात आपल्या देशात कायदा आहे का नाही? कायदा आहे, परंतु खूप जुना आहे. 1968चा कायदा आहे. ओके, व त्या कायद्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की आपण रेग्युलेट करू नये, कीटकनाशकांना आपण जास्त रेग्युलेट करू नये. का रेग्युलेट करू नये? तर अगदी पहा, त्यावेळेस फक्त 5 ते 10 एवढेच कीटकनाशके होते ना बाजारामध्ये अवेलेबल, पण आज घडीला जर तुम्ही पाहिलात ना, हजारो तिथं कीटकनाशके वगैरे झालेली आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे आले. जसं की पहा, मॉस्किटोसाठीचं पण आहे, त्याच्यानंतर अगदी लिझार्ड रिपेलंट आहे. ओके, म्हणजे प्रत्येक
गोष्टीसाठी तर आता काय झालेले रिपेलेंट वगैरे आलेले आहेत. मग ही समस्या आहे. ओके, व आपल्या देशामध्ये किंवा अगदी आपल्या हाऊसहोल्डमध्ये पण ना कीटकनाशकांचा बेसुमार वापर झालेला आहे. आता मुंगी मारण्यासाठी पण रिपेलेंट आहे पहा आपल्याकडे. ओके, तर हे थोडंसं ना याचे अतिवापर जे आहेत ते धोकादायक आहेत. आता धोकादायक आहेत का, तर तुम्ही पण याचं उत्तर नक्की सांगू शकता. ओके, ते लक्षात घेऊ नका, पण म्हणजे पहा जे जनरलाइज आहेत ना त्या बातम्या परीक्षा विचारत नाही, पण हे जे फॅक्ट आहे हे नक्की विचारलं जातं. त्यामुळे हे फॅक्ट लक्षात ठेवा की 1968चा कायदा आहे. डन. आय होप आता हे तुम्हाला नक्की समजलं असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. मराठवाडा इथे आपल्यासाठी गरजेचे नाही आहे. तर अशा पद्धतीने कालचा लोकसत्ता इथं संपतं. व पहा आजचं द हिंदू मी घेतलेलं नाही आहे, कारण प्रॉब्लेम असा आहे की मला पण थोडंसं वाचण्यासाठी वेळ लागेल व वेळोवेळी ते बातम्या आपण कंप्लीट करूयात. व अगदीच पहा कालचं वगैरे थोडंसं हे होतं, त्यामुळे आज मला शेड्यूलमध्ये यायला थोडासा वेळ लागला, सॉरी फॉर दॅट. पण उद्यापासून आपण परत एकदा द हिंदूला रिवाईज करत चालणार आहोत. ओके, त्याच्यानंतर 12 तारखेचं वृत्तपत्रामध्ये पहा पहिली बातमी आहे की मुंबई क्लायमेट वीकचे 17 फेब्रुवारीपासून आयोजन, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग. परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा स्टेटमेंट असं दिलं जाऊ शकतं की हवामान बदलामुळे वाढलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारतातील पहिला मुंबई क्लायमेट वीक 17 ते 19 दरम्यान फेब्रुवारी या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. असा प्रश्न विचारला जातो पहा की मुंबई क्लायमेट वीक कुठे, अगदीच पहा मुंबई इथंच दिलेला आहे. त्यानंतर भारतातील हवामान बदलाबद्दलचा भारतातील पहिला प्रयोग कुठं आहे, तर अगदी मुंबई. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याकडे नवी दिल्ली वगैरे प्रश्न पर्यायामध्ये असतात, पण मुंबई येथे आपण हे भरवत आहोत. व यामध्ये पहा हिलरी क्लिंटन, बिल गेट्स म्हणजे अन्य जे जागतिक स्तरावरचे जे मान्यवर आहेत ना त्यांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट होता. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. प्राध्यापक भरतीसाठी नवीन नियम आपल्यासाठी गरजेचं नाही, ते परत एकदा न्यायालयात जाऊ शकतात. पुढची बातमी आहे संपूर्ण वंदे मातरम अनिवार्य करण्यात आलेला आहे. राष्ट्रगीताच्या अधिमान सरकारी समारंभ ध्वजारोहणातही त्याचं स्थान आता देण्यात आलेलं आहे. तर पहा जनगणमन हे राष्ट्रगीत आणि वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत एकत्र व गायचे असेल तर राष्ट्रगीतापूर्वी वंदे मातरमच्या सर्व 6 कडव्यांचे गायन अनिवार्य करण्यात आलेले आहे. ओके, मग या संदर्भात काही सूचना आहेत का, तर यस, राष्ट्रीय गीत वाजवले जात असताना पुरेशी सार्वजनिक ध्वनी व्यवस्था असली पाहिजे जेणेकरून उपस्थितांतही एक सूर गाता येईल. त्यानंतर कार्यक्रमांमध्ये जनसमुदाय राष्ट्रीय गीत गात असताना त्याबरोबर अधिकृत गीत वाजवले जावे आणि गरज असल्यास अधिकृत राष्ट्रीय गीताच्या छापील प्रतींचे वाटप देखील करण्यात यावे, असं केंद्र सरकारने काल सुचवलेलं आहे. ओके, आता याच्या व्यतिरिक्त पहा इथं सर्व हे दिलेलं आहे की कुठं कुठं तुम्हाला ते पालन वगैरे करायचं आहे, पण पहा याला कुठेतरी मर्यादा येतात. त्यामुळे कुठं कुठं वाजवलं जायचं किंवा कुठं कुठं गायन आपण केलं पाहिजे याबद्दलची जी लिस्ट आहे ना ती आपल्यासाठी आवश्यकतेची ठरत नाही. UPSC पण असा बिलकुल बालगी खाल निकालना अशा पद्धतीचा प्रश्न विचारत नाही. त्यामुळे प्लीज तुम्हाला थोडंसं इथं थांबलेलं बेटर असेल. याऐवजी तुम्ही ना सिलेबस कंप्लीट करा, 100 दिवस राहिले आहेत. पुढची बातमी आहे व्यापार कराराबद्दल अमेरिकेची भाषा सौम्य, सुधारित माहिती पत्रकामध्ये डाळीचा उल्लेख वगळला. आता पहा प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही अशाच पद्धतीने जर काढला तर खरंच योग्य नाही आहे. याच्यापूर्वीचं 28 तारखेचं तुम्ही युरोपियन युनियनसाठीचं लेख वाचू वृत्तपत्र विश्लेषण पहा. त्यानंतर 3 किंवा 4 तारखेचं वृत्तपत्र विश्लेषणचं व्हिडिओ माझं पाहून घ्या. त्यामध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये जे ट्रेड ॲग्रीमेंट होणार आहे त्याबद्दल चर्चा केलेली आहे. अद्याप पहा पूर्णतः आपलं इन्फॉर्मेशन देण्यात आलेली नाही आहे भारत सरकारद्वारे, त्यामुळे मी अद्याप याचं विश्लेषण करत नाही आहे. अन्यथा आर्टिकल येत आहेत पण मी याला स्किप करतोय. सध्याला तेच कारण आहे. तुम्ही मागचे व्हिडिओ पहा, त्यामध्ये तुम्हाला ह्या बातम्या सर्व समजून जातील, काही आवश्यकता नाही आहे पहा. त्यानंतर नेक्स्ट आहे 48 तास काम करा आणि सुट्टी घ्या. राज्य कामगार विभागाकडून संहितेत सुधारणा करण्यात आलेली आहे. व पहा सर्वांना माहिती आहे की कामगाराचे तास जर पाहिला तुम्ही आज घडीला तर 8 तास आहेत. दिवसाला तुम्ही 8 तास काम करायचं आहे, मिनिमम आहे तिथं. ओके, व अगदीच वीकमध्ये तुमचे 48 तास काम करणं अपेक्षित आहे. जर तुमचे 48 तास काम जर झालेले असतील आठवड्याचे तर तुम्हाला फुल वीकचं पेमेंट तिथं मिळेल व तुम्ही 48 तासाच्या नंतर सुट्टी पण घेऊ शकता, असं राज्य कामगार विभागाकडून संहितेमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. पण यावरती लगेच जे 4 कोड आलेले आहेत त्याबद्दल आज भारत बंद करण्यात आलेला आहे. ओके, पुढे जाऊयात आपण. कॅनडातील शाळामध्ये गोळीबार, 8 जणांचा तिथं मृत्यू झाला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण म्हणजे आपण कॅनडासोबत आहोत असं ट्विट त्यांनी केलेलं आहे. व इंडिया आणि कॅनडाचे जे संबंध आहेत ते आगामी काळात सुधारतील याबद्दल शंका नाही आहे पहा. ओके, मी याच्या पूर्वीपासून म्हणत आहे की इंडिया आणि कॅनडा लवकरच जवळ येतील. डन. त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये आज सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत व पहा 12 फेब्रुवारी आहे, त्यामुळे आज निवडणुका आहेत तिथे. त्यांनी पूर्वीच टाईम टेबल दिलं होतं. त्याच्यानंतर ऊसतोड कामगाराच्या मुलाचा पोलीस भरती दरम्यान मृत्यू. अगदीच पहा आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थी पोलीस भरती देत असतील तर प्लीज डिहायड्रेशनपासून तुम्ही वाचा. त्यानंतर अगदी पहा UPSCची पण परीक्षा ना आपली भर उन्हाळ्यात असते, त्यामुळे प्लीज आतापासूनच तुम्ही ORS पावडर वगैरे घेत चला, म्हणजे डिहायड्रेशन स्वतःला होऊ देऊ नका. ओके, पाणी भरपूर पीत चला, खूप काळाची गरज आहे ही. व स्पर्धा परीक्षेमध्ये असल्यानंतर
नक्कीच तणाव तर नक्कीच आहे, पण प्लीज थोडंसं रिलीफ मिळवण्यासाठी किंवा जास्त पाणी पित चला व तणाव बिलकुल नका देऊ. ओके, ही पण एक एक्झाम आहे, नक्कीच पार पाडू शकतो आपण. ओके, त्याच्यानंतर पुढची बातमी, खगोलशास्त्र आकर्षणाच्या अवकाशाला अपुऱ्या माहितीचे ग्रहण. आता हा जो आर्टिकल आहे ना, तो आपल्याला बॅकवर्ड लिंक करायचा आहे. बॅकवर्ड लिंक कसं करायचं तर पहा, म्हणजे 9 तारखेला आय थिंक द हिंदूमध्ये एक आर्टिकल आलेला होता की सोशल मीडियाला आपण पूर्णतः ब्लँकेट बॅन करू नये. का ब्लँकेट बॅन करू नये तर अगदीच पहा, जो लहान मुलगा आहे त्याला जर सोशल मीडिया कसं वर्क करतं किंवा कम्प्युटर कसं चालतं हे जर त्याला कुतूहलच निर्माण झालं नाही ना, तो त्या क्षेत्राकडे वळत नाही. व आज घडीला भारत सरकार पण सेमीकंडक्टरबद्दल काय करत आहे, म्हणजे चालना देण्यासाठी, सेमीकंडक्टरला चालना देण्यासाठी ना पावले उचलत आहे. बरोबर, मग त्या सिच्युएशनला तुम्ही जर डायरेक्टली सोशल मीडियावरती ब्लँकेट बॅन केलं ना तर विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल राहणार नाही. अगदी तसं झालेलं आहे पहा, याचे तुम्ही केस स्टडी खगोलशास्त्रामधून घेऊ शकता. आता अगदी आपल्याला पण चंद्र, सूर्य, तारे वगैरे सर्व काही दिसतं, परंतु आपला कुतूहल त्याचं नक्की आहे, आपल्याला आहे. परंतु आता जर लहान विद्यार्थ्यांना त्याबद्दल माहिती देण्यात आली नाही ना, किंवा अगदी तुम्ही आता रॅशनल थिंकिंग करा. म्हणजे उदाहरण देतोय मी तुम्हाला, पहा चंद्र, सूर्य, ग्रह वगैरे याचं काहीच माहिती नाही आहे, तर मग तुम्ही त्याच्याकडे वळणार आहात का? तर बिलकुल नाही ना. काय गरज आहे आपल्याला? किंवा अगदीच जर तुम्ही पाहिलात तर पहा, ज्यावेळेस तुम्ही लहान होता, जर तुम्हाला बाईक, त्यानंतर कारची वगैरे जर थोडीशी इंटरेस्ट असेल ना, त्यावेळेस तुम्ही प्रत्येक मॉडेल वगैरे चेक करता. म्हणजे पुढे जर आपला कार गेली असेल तर नक्कीच तुम्ही त्याचं मागचं मॉडेल नंबर किंवा तुम्ही स्वतःहून ओळखता की ही BMW आहे, मर्सिडीज आहे, अशा पद्धतीने तुम्ही स्वतः ओळखता. बरोबर आहे, तसंच बाईकचं पण आहे. तुम्हाला जर क्रेज असेल तर, किंवा पहा तुमच्या बाजूने जर तुम्हाला क्रेज नसेल ना, किंवा तुमचं जर कुतूहल नसेल ना, तर तुम्ही बाजूने कोणती का बाईक जात नाही, आपण त्याला पाहतच नाही. हां, ठीक आहे ना, ही फक्त बाईक आहे किंवा एक गाडी आहे असं तुम्ही म्हणता, पण ज्यावेळेस तुम्हाला त्याचं क्रेज असेल ना, तुम्ही नक्की त्याचं मॉडेल नंबर वगैरे तुम्ही लक्षात ठेवता. मग अगदी तसं आहे पहा इथं पण. म्हणजे चंद्र, सूर्य, ताऱ्यांची जर इन्फॉर्मेशन किंवा शिक्षकांनी जर तसं शाळेमध्ये आपल्याला जर सांगितलं, किंवा चंद्र आता पहा आपल्याला फक्त एवढा दिसतो पण तो प्रत्यक्षामध्ये खूप मोठा आहे, बलाढ्य आहे, अशा पद्धतीने जर सांगण्यात आलं तर आपला कुतूहल निर्माण होतं किंवा तिथं कसं असेल ते. त्याच्यानंतर आपण चंद्रावरती पण गेलो आहोत असं जर सांगण्यात आलं ना, थोडंसं कुतूहल वाढतं ना तिथं. मग त्यावेळेस कुतूहल जेव्हा वाढतं ना, तर विद्यार्थ्याला तेव्हापासूनच प्रेरणा मिळते की बाबा मला इस्रोमध्ये जायचं आहे, मला नासामध्ये जायचं आहे. ओके, व त्याची जी मुळं आहेत ती आपण लहानपणातच मिळवतो. मग अगदी तसं आहे, सोशल मीडियाला आपण बॅन न करता आपण त्यांच्यावरती चांगले संस्कार लावायला पाहिजे. जसं की पहा, मुलींबद्दल इंस्टाग्रामवरती वगैरे अगदी म्हणजे भाष्य वगैरे करण्यात येतं. बरोबर, पण ते सत्य नसतं ना, सगळ्यांसाठी ते 100% सत्य नसतंच. व आपला कंटेंट क्रिएटरच्या नावाखाली कोण सांगत आहे? आता अगदी मी पण तुम्हाला सांगत आहे, माझी पण इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ नका जर तोपर्यंत तुम्ही व्हेरीफाय करणार नाही तोपर्यंत. अगदी तसंच आहे ना, तुम्हाला अगदी इंस्टाग्रामवरती जो रील बनवणार आहे तो खरंच PhD धारक वगैरे आहे का, किंवा त्याचा काही अनुभव आहे का त्या क्षेत्रामध्ये? जर नसेल तर आपण का त्यांचं ऐकायचं? मग अगदी तसंच आहे पहा, फक्त मुलींबद्दल एखादी कमेंट आली म्हटलं तर तुम्ही सत्य मानायचं नसतं. मग असं होऊ नये यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे पहा, की काय चांगलं आहे किंवा काय वाईट आहे हे आपल्याला लहानपणापासूनच मुलांना सांगता येतं. ओके, व ते काळाची गरज आहे की आपण हे कंटेंट पाहू नकोस किंवा हे कंटेंट नक्कीच पहा. व्हेरीफाईड जर कंटेंट असेल तर तेच पाहतो. आणि आता पहा, कोणतं पण कंटेंटच्या नावाखाली तुम्ही जर काही पण बघत बसला असाल तर ते चुकीचं आहे. तुमचा पण वेळ तिथं जातो. अगदी जो कंटेंट क्रिएटर आहे तो पैसा तिथं कमवतच आहे. म्हणजे पहा, जिथं जिथं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट काही मिळत आहे ना, तर तुम्ही काय आहात? प्रोडक्ट आहात. ओके, हे तिथं सध्याला आपल्या लहान मुलांना सांगणं काळाची गरज आहे व तेच संस्कार आपण लावणं गरजेचे आहेत. मग लेखकांनी त्या दिवशी तेच म्हणले होते की तुम्ही ब्लँकेट बॅन करू नका, तर संस्कार तिथं चांगले लावा, की काय चांगलं आहे व काय चुकीचं आहे हे तुम्ही पहिल्यांदा सांगा. आणि आता पहा, आज घडीला जर देशभरात तुम्ही जर पाहिलात ना, तर अगदी कोणती पण गोष्ट आल्यानंतर बॅनच होत आहे. ओके, पण काही गोष्टींमध्ये पहा, प्रत्येकामध्ये अगदी माझ्यामध्ये पण चांगले काही गुण आहेत व वाईट काही गुण आहेत, पण तुम्हाला काय घ्यायचं आहे तर चांगले माझे गुण घ्यायचे आहेत ना, अगदी ते आहे. मग अगदीच पहा, अगदी खगोलशास्त्रानुसार आपण सोशल मीडियाला पण तिथं समजू शकतो. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, व्यापार करार ही शरणागती, सरकारने अमेरिकेला देश विकला, राहुल गांधी यांचा लोकसभेमध्ये हल्लाबोल, की लगेच त्यांच्यावरती हक्कभंग प्रस्तावाचा विचार करण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्यावरती हक्कभंग प्रस्ताव येणार आहे व असाच हक्कभंग प्रस्ताव आता सध्याला कुणाल कामरा यांच्या विरोधात पण आहे. 17 तारखेला त्यांच्यावरती नोटीस आहे. बरोबर आहे, पूर्वी ती 5 तारखेला होती, पण ती आता मे बी 17 तारखेला आहे. मग आता हे हक्कभंग प्रस्ताव काय असतो किंवा कशा पद्धतीने मांडला जातो? पहा, भारतीय संविधानामध्ये आपलं फंडामेंटल राईट्स जे आहे त्यामध्ये 14वं कलम आहे. ओके, कलम 14 नुसार कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. मग त्यामध्ये काही एक्सेप्शन्स दिलेले आहेत. त्यामध्ये एक्सेप्शन्स कोण आहेत? एक आहेत प्रेसिडेंट ऑफ इंडिया, दुसरं आहेत गव्हर्नर ऑफ स्टेट. बरोबर आहे. त्यासोबतच मेंबर ऑफ पार्लमेंट आणि मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली यांना पण काही संरक्षण देण्यात आलेलं आहे व ते संरक्षण कुठून मिळालेलं आहे? 105 आणि 194. ओके, 194 कोणासाठी आहे? हे राज्य विधिमंडळासाठी व 105 ही कलम कोणासाठी आहे? तर संसदेमधील जे
खासदार आहेत त्यांच्यासाठी आहे, बरोबर. मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी 105 कलम आहे. मग राहुल गांधी यांना लोकसभेमध्ये बोलण्याचा जो अधिकार आहे तो कलम 105 नुसार आहे व तिथे एक्सेप्शन्स लावलेले आहेत. पहा, फंडामेंटल राईटमध्ये कलम 14 कलम 19मध्ये काही एक्सेप्शन्स दिलेले आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल. मग ते एक्सेप्शन्स आपल्याला जास्त डिटेलमध्ये 105मध्ये भेटतात, बरोबर आहे. मग राहुल गांधी यांनी 105चा आढावा घेत त्यांनी काय केलं, पहा, लोकसभेमध्ये भाषण केलं. व लोकसभेमध्ये भाषण करत असताना त्यांनी जनरल ननावरे यांचं जे बुक आहे त्या पुस्तकाचा संदर्भ घेत इंडिया आणि चायना याबद्दल थोडंसं त्यांनी हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इंडिया आणि US जी ट्रेड डील आहे त्याबद्दल पण त्यांनी काल घणघणाटी आरोप वगैरे केले, बरोबर आहे. मग आता ह्या आरोपामध्ये मी याच्यापूर्वी पण म्हटलं आहे, पहा, की डेव्हिल लिव्हज इन डिटेल्स, पण सध्याला आपल्याजवळ डिटेल्स नाही आहेत. त्याबद्दल आपण पण म्हणजे थोडंसं माफ करू शकतो किंवा आपण स्वतः पण माफी मागत आहोत त्याबद्दल, ओके. पण पहा, प्रॉब्लेम इथंच आहे. राहुल गांधी यांनी काय म्हटले मग, की डिटेल्स नाहीत ना तर तुम्ही डायरेक्टली देश विकलेला आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती त्यांनी टीका केली. मग ही टीका आता अगदीच योग्य नाही आहे असं म्हणत BJPचे जे खासदार आहेत संसदेमध्ये यांनी काय म्हटलं, की हे भाषण असत्य आहे, तुम्ही काही पण बोलत आहात, तुमच्याजवळ काही पुरावे नाही आहेत. आता पुरावे म्हणजे अगदीच थोडंसं हास्यास्पद आहे, पण ठीक आहे, समजून घ्या तुम्ही. तर पहा, पुरावे नाहीत या नात्याने त्यांनी काय म्हटले आहेत, की तुम्ही काय करा, आता तुमच्यावरती आम्ही हक्कभंग प्रस्ताव आणू. आता हक्कभंग नोटीस म्हणजे काय, तर 105 नुसार तुम्हाला अधिकार तर आहे, परंतु या अधिकारानुसार तुम्ही वाटेल ते काही पण वायफळ बोलू नकात, असा हा हक्कभंग प्रस्ताव आहे. भारतीय संविधानानुसार ना आपल्याला काही जे खासदार आहेत त्यांना काही प्रिव्हिलेजेस आहेत, बरोबर. मग प्रिव्हिलेज जर तुम्ही त्याचा वापर अयोग्य जर करत असाल ना तर तुमच्या विरोधात हक्कभंग म्हणजे जे हक्क तुम्हाला मिळालेत ना त्याचं तुम्ही भंग करत आहात, यासाठी तुम्हाला हक्कभंग प्रस्ताव तिथं तुमच्या विरोधात आणला जातो व तोच आहे प्रिव्हिलेज मोशन. मग प्रिव्हिलेज मोशन कसं पारित होतो, पहा, तर पहिल्यांदा ना नोटीस दिली जाते. ज्या खासदारांनी तशा पद्धतीने हक्कभंग केलेला आहे असं पार्लमेंटला वाटलं ना, मग पहिल्यांदा तिथं सूचना दिली जाते. मग ती सूचना जाते अगदीच लोकसभा अध्यक्ष किंवा राज्यसभेचे सभापती. हां, त्यानंतर विद्यार्थ्यांनी एका कमेंट केला होता मला, की सर लक्ष्मीकांतमध्ये चुका आहेत. तर यस, मोस्टली चुका आहेत. उपराष्ट्रपती पद ज्यावेळेस तुम्ही शिकता ना तिथं पण भरपूर चुका आहेत, ओके. म्हणजे आपण लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक ज्यावेळेस वाचू ना त्यावेळेस मी सांगेन ते, पण आता सध्याला टॉपिक दुसरा आहे, थोडंसं वापस येऊयात परत. पण चुका आहेत बरं. त्याऐवजी ना जर अद्याप लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक जर घेतला नाहीत तर तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पण पुस्तक घेऊ शकता, त्यामध्ये पण फॅक्च्युअल डाटा भरपूर आहे, ओके. त्यानंतर मेन्ससाठी म्हटलं तर वेळोवेळी मी सांगेन ते सुभाष कश्यप सर, त्यानंतर अगदीच DD बासू सरांचं तर खूप महत्त्वाचं पुस्तक आहेत. व पहा, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट येण्यासाठी ना अगदी DD बासू यांच्या कॉन्स्टिट्यूशनचा तिथं वापर केला जातो, ओके. त्यामुळे अगदी जर DD बासू यांची तुमच्याजवळ किताब असेल ना तर ते खूप बेटर आहे, ओके. सॉरी, थोडंसं आता परत वापस येऊयात. हक्कभंग नोटीसबद्दल आपण चर्चा चालू होती. मग पहा, लोकसभेच्या अध्यक्षांना ही ज्यावेळेस समजतं ना त्यांनी काय करतात, एक समिती तयार करतात. पहा, समितीमध्ये 15 लोकसभेचे सदस्य असतात व 10 राज्यसभेचे सदस्य असतात. व लास्ट इयरला पहा, महुआ मोहित्रा यांच्या विरोधात इथिकल समिती बसली होती, त्यामुळे UPSCने प्रश्न विचारला होता. मग कदाचित यावर्षी येऊ शकतं ना प्रिव्हिलेज कमिटी किंवा प्रिव्हिलेज मोशन काय असतं, तर अगदी कलम 105 नुसार जो तुम्हाला प्रिव्हिलेज मिळाला असतो त्याचा जर तुम्ही गैरवापर केलेला आहे असं जर सांगण्यात आलं ना तर तुमच्या विरोधात प्रिव्हिलेज मोशन लोकसभेमध्ये आणलं जातं. व लोकसभेमध्ये प्रिव्हिलेज मोशन आणल्यानंतर कदाचित हे जे प्रिव्हिलेज मोशन आहे त्याची सखोल तपासणीसाठी हे समितीकडे पाठवण्यात येतं. 15 लोकसभेचे व 10 राज्यसभेचे. व असं काही कंपल्शन नाही की समितीकडेच पाठवावं, पण असं केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर जर तुम्ही त्यामध्ये दोषी आढळलात तर तुमचं पहा तिथे निलंबन पण करण्यात येतं तुम्हाला, किंवा तुम्हाला जेल देखील पाठवलं जाऊ शकतं, ओके. तर हे 2 तिथं गोष्टी होऊ शकतात. मग याच्यापूर्वी काही झालेलं आहे का, असे काही दमदार केसेस आहेत का? यस, इंदिरा गांधी यांच्याबद्दल 1978मध्ये मोरारजी देसाई यांचं सरकार होतं पहा. मग त्यावेळेस ना हक्कभंग प्रस्ताव तिथं आलेला होता. का म्हणून तर पहा, आपल्या देशामध्ये ना पहिली आता मारुती सुझुकी तुम्ही कारची जी कंपनी आहे आज घडीला, ती मारुती जी होती ना ती भारतीय कंपनी आहे, म्हणजे सरकारी कंपनी होती पूर्वी. 1991च्या पूर्वी ती सरकारी कंपनी होती, ग्लोबलायझेशनच्या पूर्वी. व सुझुकी ही जापनीज कंपनी आहे. मग पहा, डिसइन्व्हेस्टमेंट केली, भारत सरकारने स्थापन केली होती ही मारुती कंपनी व स्वतः मारुती कंपनीच्या कार्स वगैरे होत्या, बरोबर. मग केंद्र सरकारला आता ही कंपनी पहा घाट्यात चाललेली आहे व आपण यामध्ये काही जास्त इन्व्हेस्ट करू शकत नाही असं ज्यावेळेस वाटलं ना त्यावेळेस त्यांनी डिसइन्व्हेस्टमेंट केली. 100% जी त्यांची शेअर मार्केटिंग होती त्यामध्ये शेअर होते ना ते सगळे शेअर त्यांनी कोणाला विकले, सुझुकी कंपनीला विकले. व त्यांचे जे फॅक्टरीज वगैरे होत्या हरियाणामधील ते सर्व कोणाला विकल्या, सुझुकी कंपनीला विकल्या. मग आता मारुती सुझुकी ही जापनीज कंपनी झालेली आहे, कारण भारत सरकारने त्यामधील
इन्व्हेस्टमेंट सगळं सुझुकी कंपनीला दिलेली आहे. त्यामुळे पहा मारुती सुझुकी ते नाव झालं. मग 1975मध्ये ज्यावेळी सिलेक्शन चालू होते ना, त्यावेळेस इंदिरा गांधी यांनी मारुती कंपनीचे जे अधिकारी होते त्यांचा पण तिथं गैरवापर केला किंवा त्यांच्या विरोधात तिथे तशी तक्रार स्थापन झाली होती. मग याच्या विरोधात 1978मध्ये पहा सरकार बदलल्यानंतर त्यांनी काय केलं होतं, हक्कभंग प्रस्ताव इंदिरा गांधी यांच्या विरोधात आणला होता. मग हक्कभंग प्रस्ताव आणल्यानंतर इंदिरा गांधी यांच्या विरोधात पहा निलंबनाची डायरेक्टली कारवाई करण्यात आली होती. पण 1978 गेल्यानंतर पहा मोरारजी देसाई यांचं सरकार पण कोसळलं दुर्दैवाने. व मोरारजी देसाई यांचं सरकार कोसळल्यानंतर अगदीच पहा इंदिरा गांधी परत एकदा पंतप्रधान झाल्या. व पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी काय केलं, हे जे हक्कभंग झालेलं होतं ते त्यांनी डिसमिस करून टाकलं. म्हणजे ते समितीचा जो निकाल पण आला होता तो पण तिथं लयाला गेला. तर अशा पद्धतीने 1978ची केस फेमस आहे इंदिरा गांधी यांच्याबद्दल. व पहा पॉलिटी ज्यावेळेस शिकताना तुम्ही देश की गांधी इंदिरा गांधी म्हणजे अगदी इंदिरा गांधीशिवाय तर तुम्ही म्हणजे आपल्या देशाची पॉलिटी तुम्ही शिकू शकणार नाही. व अगदी पहा जिथे जिथे लूप होल होते ना तिथे तिथे त्यांनी भरपूर वापर केलेला आहे. ओके, म्हणजे अगदीच ज्यावेळेस मी पॉलिटिक्स शिकवतो मला खूप हे असतं काय म्हणू शकता. त्यामुळे पहा पॉलिटिकल ऑब्झर्वर बना, मी दरवेळेस तेच सांगत असतो. का गरजेचं आहे तर पॉलिटिक्स शिकत असताना किंवा पॉलिटिक्समध्ये जर इंटरेस्ट यायचा असेल ना तुम्हाला, तर थोडंसं पॉलिटिक्स येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तशा पद्धतीने नाही, पण पॉलिटिकल ऑब्झर्वर म्हणजे कुठं कोणती मूवमेंट वगैरे असेल हे थोडंसं आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता पहा हक्कभंग प्रस्ताव इथं बेसिकली काय म्हणून येत आहे तर पहा ना, राहुल गांधी यांनी अगदीच लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या विरोधात पहिल्यांदा नो कॉन्फिडन्स मोशन त्यांच्या विरोधात आणत आहेत. बरोबर आहे. मग आता अगदीच हक्कभंग प्रस्ताव तर यायलाच पाहिजे ना, कारण अगदी त्यांनी ट्रेड डीलबद्दल पण बोलले. त्यानंतर इंडिया चायना हा पण इश्यू काढले. व पहा लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पण बोलू दिलं गेलं नाही. मग हे थोडेसे पॉईंट आहेत, त्यामुळेच राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव सध्याला येत आहे. आता हे थोडंसं इंटरनल मॅटर आहे, आपण त्यामध्ये जास्त बोलू शकत नाही. आता अगदीच हा लोकसभेचा इश्यू आहे, पण तुम्हाला हे थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने हक्कभंग प्रस्ताव आय होप तुम्हाला समजलेला असेल. व याची केस स्टडी पण आपण पाहिले. UPSCला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कलम 105 आणि राज्यासाठी आहे 194. हां, आता कुणाल कामरा यांच्याविषयी बोलूयात आपण. लास्ट इयरला आय थिंक फेब्रुवारी मार्चमध्येच कुणाल कामरा यांनी एक व्हिडिओ टाकलेला होता सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती पहा तुम्ही, तो सर्वांनी पाहिला असाल. ओके, मग त्याच्या विरोधात विधानसभेने आपलं काय केलेलं आहे, हक्कभंग प्रस्तावाची नोटीस कुणाल कामरा यांना दिली होती. मग त्याची पण सुनावणी लवकरच आहे, 17 फेब्रुवारीला ती सुनावणी आहे. ओके, हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. पुढची बातमी आहे आरोग्याच्या कारणावरून वांगचूक यांची सुटका अशक्य, केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात निवेदन. ओके, अगदीच सोनम वांगचूक यांना परत सोडण्यात येणार नाही आहे किंवा जामीन त्यांना अप्राप्त होईल, कारण केंद्र सरकारने तसं म्हटलेलं आहे की त्यांची हेल्थ सर्व काही ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर शेतजमिनीवर बांधकामासाठी अकृषक परवानगीची अट रद्द करण्यात आलेली आहे. इथं भूखंडाचे मापन वगैरे केलेलं आहे. आपल्यासाठी आवश्यकतेने फक्त माहिती असावं. ओके, नेक्स्ट आहे संकटाशी लढण्याची निसर्गाची क्षमता घटली प्रश्नचिन्ह. व नक्कीच होत आहे पहा, आपण थोडंसं अयोग्य पद्धतीने तिथं पाहत आहोत. क्लायमेट चेंज दिवसेंदिवस वाढत आहे. ओके, त्यानंतर सोयाबीन दरात घसरण, व्यापार करारानंतर प्रति क्विंटल 500 रुपयांनी घट. व अगदीच पहा जर डिटेल्स आपल्याला प्राप्त नाहीत तर अगदीच पहा हे होणार आहे. ओके, याच्याही पेक्षा वर्स्ट सिच्युएशन होऊ शकेल. मी पहा म्हटलं त्या दिवशी कोंबडीच्या पण किमती तिथं कमी जास्ती होऊ शकतात. पहा पोल्ट्री फार्म आहे तिथं पण याला फटका नक्की बसू शकतो. त्यामुळे पहा अद्याप आपण कमेंट करू शकणार नाही, परंतु डेव्हिल लिव्हज इन डिटेल्स. आपल्याला पहिल्यांदा डिटेल्स प्राप्त होणं काळाची गरज आहे. ओके, त्यानंतरच आपण याबद्दल चर्चा करूयात. आता बाकी याचा स्क्रीनशॉट जर ठेवलात तर बेटर आहे, पण थोडंसं थांबा, एकदा डिटेल्स येऊ द्यात, त्यावेळेस मी नक्की सांगेन तुम्हाला यामधील पॉईंट्स. ओके, त्याच्यानंतर 4 कामगार संहिता विरोधात आज भारत बंद. पुढे चला, त्यानंतर हा आर्टिकल आलेला आहे पहा, पडद्यावरचे शौर्य वास्तवावरचा पडदा. हा आर्टिकल तुम्ही स्वतःहून वाचून घ्यायचा आहे. ओके, सिनेमा कारण म्हणजे सध्याला जे सिनेमा आहे याबद्दलचा हा आर्टिकल आहे. आता अगदी मी वाचलेलं आहे, पण मला असं कुठं जास्त लवकर आय कॅचिंग वगैरे दिसलं नाही. व परीक्षेमध्ये पण आपण असं लिहू शकत नाही, त्यानिमित्ताने मी थांबवतोय. परंतु तुम्ही स्वतःहून जर आर्टिकल वाचला तर वाचनाची सवयीसाठी हा बेटर आर्टिकल आहे. ओके, त्याच्यानंतर यामध्ये पण पहा दोन्ही किंवा हे पण आर्टिकल आपल्यासाठी गरजेचे नाहीत. ओके, स्किप करू शकता. त्यानंतर अर्थकारण. तर अशा पद्धतीने म्हणजे बातमी आहे का दुसरी गरजेची नाही आहे पहा, दिसत नाही आहे. ओके, तर आपण इथे थांबूयात. आपण 11 आणि 12 तारखेचं वृत्तपत्र कव्हर केलं आहे. राहिलेला द हिंदूचा पार्ट जो आहे किंवा त्याचे जे आर्टिकल आहे ते आगामी काळामध्ये नक्कीच कव्हर केले जातील. व 13 तारखेपासून आपण सुरळीत वृत्तपत्र असतील. ओके, आय थिंक 21 तारखेला एक मला परत सुट्टी लागेल. ओके, त्यावेळेस मी सांगेन. ओके, तर आता इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. त्याच्यानंतर याची जी PDF आहे कालची आणि आजची आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे दिलेलं टेलिग्राम चॅनल आहे तिथं व्हिजिट नक्की करू शकता. धन्यवाद.